आपल्या शहरामध्ये काय विकास केला हे विचारण्याचे दिवस हे खऱ्या अर्थानं आज आलेले आहेत. कारण ही निवडणूक ही फक्त काही मतदानाची नाही, फक्त काही नगरसेवक नगरसेविका निवडायची आणि मग त्यांनी प्रभागामध्ये काम करण्याची नाही, तर ही निवडणूक पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या नांदेड शहराला पुढे नेण्यासाठीची निवडणूक आहे. आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये सर्वात जास्ती मतदान करणं. आज माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्यातल्याच या 2 भगिनींना आज उमेदवार म्हणून पक्षाने उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. त्यातल्या आमच्या प्रवेशिका ताई असतील आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट नाज वकील झालेल्या आहेत त्या. म्हणजे एकदा नगरसेविका झाल्या की त्यांना फार काही वेळ लागणार नाही कामकाज शिकायला. ज्या दिवशी महानगरपालिकेमध्ये तुमची नगरसेविका म्हणून निवडून द्याल त्या बसल्या दिवसापासून या आमच्या भगिनी तिथं काम करणार आहेत. कारण सुशिक्षित अशा दोन्ही उमेदवार आम्ही तुमच्या समोर दिलेले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब यांच्या, नवाबाईंच्या सगळ्यांच्या या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी मंडळी काम करत असताना तुमच्या सगळ्यांची म्हणजे महाराष्ट्रातून आज एक बहीण म्हणून, एक भगिनी म्हणून दादांनी मला या मंत्रिमंडळामध्ये महिला म्हणून काम करण्याची संधी दिली. खरं किती अशा आमदार किंवा खासदार असतात ज्यांना इतकी मोठी जबाबदारी लाडकी बहीण योजनेसारखी दिली जाते? फार कमी आहे. पण ही माझ्या पक्षाची विचारधारा आहे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे की महिलांना तितकाच समान मान, त्यांना तितकी समान संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दिली जाते. आणि म्हणून आज महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून मी काम करत असताना दादांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना ही आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राबवली. आजपर्यंत महिलांसाठी स्वतंत्र अशी योजना कधीही नव्हती. ती पहिल्यांदा या महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये आली. आणि ही योजना आली असताना राज्यातल्या 2.5 कोटी महिलांना आम्ही आज लाडकी बहीण योजनेचा लाभ देतो. फक्त नांदेड जिल्ह्यातल्या 9 लाखपेक्षा अधिक महिलांना आम्ही लाडकी बहीण योजनेचा आज लाभ महिला व बालविकास अंतर्गत देतो. पण ज्या आमच्या या 2 लाडक्या बहिणी इथे उभ्या आहेत, जर पुढच्या कालावधीमध्ये त्यांना नगरसेविका म्हणून काम करण्याची तुम्ही संधी दिली, तुमच्या या प्रभागातून त्यांना महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेपर्यंत आम्ही मर्यादित ठेवणार नाही, तर बचत गट जे महिलांचे असतात, वेगवेगळ्या महिलांसाठी जे योजना असतात, महानगरपालिकेमध्ये पण 10% राखीव निधी हा महिला बालविकासासाठी असतो. आज जिल्हा नियोजन मध्ये सुद्धा दादांनी 3% इतका निधी हा महिला व बालविकासासाठी ठेवलेला आहे. त्याच्यातनं महिलांना अधिकाधिक आर्थिकरित्या कसं सक्षम करायचं, त्यांना बचत गटाचे स्टॉल कसे उपलब्ध करून द्यायचे, त्यांना प्रशिक्षण कसं द्यायचं, यासाठी माझ्या या दोन्ही भगिनी आपल्या प्रभागामध्ये पुढच्या कालावधीमध्ये काम करणार है. मेरी सारी मुस्लिम समाज की बहनें भी यहाँ पे बैठी है. मैं आप सबको बताना चाहूंगी कि मैं जिस पार्टी को बिलोंग करती हूँ, आज अजित दादा के नेतृत्व में जब राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष हम काम करते हैं तो हम किसी भी जाति धर्म समाज में हम कभी भी राजनीति नहीं लाते. हम सारे समाज जाति धर्म को साथ में लेके हम विकास काम करते. आज लाड़की बहन जैसी स्कीम हमने लाई, हमने कभी भी किसी भी समाज, किसी भी जाति, किसी भी धर्म की महिला को लाभ से वंचित नहीं रखा. हमने सारी महिलाओं को लाडली बहन योजना का लाभ ये हमने दिया, क्योंकि हमारी नीयत साफ है, हमारी विचार जो है वो पक्के हैं. लकीरें तो अल्लाह दे देता है हाथों में, लेकिन उनमें सही रंग भरने का काम तो हमें करना पड़ता. संधी ही अनेकांना मिळत असते. महानगरपालिकेची सुद्धा संधी अनेकांना याआधी आपण दिली, त्यांचा अनुभवही आपण घेतला. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना संधी देऊन बघा. त्या संधीचं सोनं म्हणजे प्रभागासाठी आणि जनतेसाठी कसं करायचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये आमच्या आमदार महोदयांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि नगरसेविकाच्या माध्यमातून तुम्हाला देऊ. हे काम आम्ही सगळं करत असताना खऱ्या अर्थानं संविधान जोपासणारी आम्ही मंडळी आहोत. आज मी या व्यासपीठावर उभी आहे. मी का उभी आहे? हा संविधानिक अधिकार मला कोणी दिला तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून मी काम करते.
हा अधिकार मला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आज माझ्या भगिनी नगरसेविका म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहेत. जर घटनेने त्यांना तो अधिकार दिला नसता तर त्या उभ्या नसत्या. आज निवडणूक तो सोडून द्या, मतदानाचा अधिकार महिलांना जो मिळाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला. जगाच्या पाठीवर अनेक असे देश आहेत जिथं महिलांना साधं मतदान करण्यासाठी सुद्धा आंदोलन करावे लागले, पण स्वतंत्र भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली, आपल्याला मतदान करायला कधी आंदोलन करावं लागलं नाही. आपल्याला मतदानाचा अधिकार, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे, आता जी 15 तारखेला आपल्या संधी मिळाली आहे ही नंतर 5 वर्षांनी येणार. मग ही 5 वर्ष आपल्याला आपल्यासाठी काम करणाऱ्या नगरसेविका पाहिजेत काय? ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिका आधी होती त्यांच्याकडनं पाण्याचे प्रश्न किती सुटले, त्यांच्याकडनं रस्त्याचे स्ट्रीट लाईटचे प्रश्न किती सुटले, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय किती आहेत. आज तर मला आश्चर्य वाटलं की शहरामध्ये आणखीन सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नाही. मी ज्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करते तिथली कसं आहे, माझी क वर्ग नगर परिषद आहे, क वर्ग नगर परिषद, पण रोह्यासारख्या, रोहा अष्टमी सारख्या माझ्या मतदारसंघातल्या क वर्ग नगर परिषदेमध्ये संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मग महानगरपालिकेचं तर बजेट किती असतं. आज माझ्या माता भगिनी ज्या वेळेला प्रवास करतात त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यांना सुखरूप वाटलं पाहिजे, शहर सुरक्षित राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्वपूर्ण आहेत. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेलं आहे की महानगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात आली तर पहिलं काम जर आम्ही कुठलं करणार तर आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे संबंध शहरामध्ये बसवणार, म्हणजे माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी सुरक्षित राहणार. आम्ही पिंक रिक्षा सारखी योजना महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमदार महोदय आणलेली आहे. मला आज आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की योजना आम्ही का आणली तर माझ्या होतकरू महिलांना रिक्षा चालवून रोजगार मिळावा आणि त्या रिक्षामध्ये ज्या महिला प्रवास करतील त्यांना प्रवास करताना सुखरूप वाटावं. माझी आमदार महोदयांना विनंती राहील, आपण महानगरपालिकेकडनं प्रस्ताव पाठवा. सर्वात जास्त पिंक रिक्षा या आपल्याला नांदेड शहरामध्ये त्या ठिकाणी फिरताना दिसतील. माझ्या महिलांच्या हाताला काम मिळेल आणि माझ्या महिला शहरामध्ये प्रवास करताना सुद्धा त्यांना सुरक्षित वाटेल. अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये काम करायचंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक, हे स्मारक फक्त नांदेडच्या नागरिकांसाठी नाही, जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सबंध वर्ग त्या ठिकाणी येईल आणि नतमस्तक होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या ठिकाणी आत्मसात होतील. पुढच्या पिढीला आपल्याला काय द्यायचंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते आपल्याला जोपासायचं, ते आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे. आपल्या या प्रभागामध्ये पाण्याची जी सुविधा बऱ्याचशा वेळेला मागे पुढे होत असते ती आपल्याला त्या निमित्ताने सोडवायची. आपल्याला महिलांसाठी सामाजिक सभागृह त्या ठिकाणी उभारायचे जिथं माझ्या माता भगिनी हक्काने त्यांचे कार्यक्रम आयोजित करू शकतील. ही सगळी कामं जर आपल्याला करायची असतील तर फक्त एकदा 15 तारखेला